एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् तत्रैवं सति कर्तार महात्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः तत्रैवं सति कर्तार महात्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः तत्र एवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यति अकृतबुद्धित्वात् न सः पश्यति दुर्मतिः। तो एवं सति अकृतबुद्धित्वात् तत्र केवलम् आत्मानं कर्तारं पश्यति सः दुर्मतिः न पश्यति। तो दुर्बुद्धी मनुष्य असं पाहत नाही। अर्थ असा आहे परंतु म्हणजे पाठीमागे सांगितलेला विषय आहे त्या विषयाहून इथं थोडंसं वेगळं सांगायचं आहे। तर तो म्हणण्यात इथं एक विषय असा मांडलाय, तत्र एवं सती म्हणजे एवं सती असा निर्णय झाला असताना केवळ आत्म्यालाच करता जर मानलं तर असा तो अकृतबुद्धित्वात याचा अर्थ अशुद्ध बुद्धी असल्यामुळे, बुद्धी तयार नसल्यामुळे, अविवेकी बुद्धी असल्यामुळे, असं असल्यामुळेच त्याप्रमाणे तो आत्म्याला कर्तारं असा तो पाहतो आणि असा पाहणारा तो दुर्बुद्धी मनुष्य असतो। आणि तो दुर्बुद्धी मनुष्य खरं आत्म्याला जाणत नाही, खरं आत्म्याला पाहत नाही। सरळ अर्थ असा आहे, पाठीमागे कर्ते म्हणून 5 प्रकार सांगितले आहेत। अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधम। हे 5 कारणं सांगितलेली असताना सुद्धा या ठिकाणी केवळ आत्म्याला कर्ता समजायचं, तो बुद्धिवान नाही तर अकृत बुद्धी असल्यामुळे तो असा दुर्मती आत्म्याला भिन्न तो पाहत नाही आणि ते पाहणं काही योग्य नाही, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे। तर त्याचा विस्तार असा आहे तो परंतु पण हे केव्हाही त्या विषयाहून वेगळं सांगितलं जातं। मागच्या श्लोकामध्ये शरीर वांग मनोभिरित कर्म प्रारभते नरः या ठिकाणी शारीरिक, मानसिक आणि वाचिक असे जे कर्म असतात, मग ते योग्य असतील किंवा अयोग्य असतील, ते कोणते कर्म त्या कर्माकरता हे 5 सांगितले अधिष्ठान तथा कर्ता हे जे सांगितलेत ना 5 कारणं,
तर ते 5 कारणच त्याला कारण असतात. असा पाठीमागे निर्णय झाला असताना सुद्धा, असं असताना तरीसुद्धा एखादा अकृतबुद्धीत्वान, तर अकृतबुद्धीत्वान याचा अर्थ काय आहे? माणसाची बुद्धी ही ऐकण्याकरता सुद्धा तयार असावी लागते. त्या कालामध्ये मनुष्य किती बुद्धिमान असला तरी ती एक बुद्धी तयार व्हावी लागते. कशी तयार व्हावी लागते? ते त्याला पहिली गोष्ट गुरुग्रही जाणं किंवा गुरुपरंपरेतून, घराण्याच्या परंपरेतून. आता हे मोठमोठे साहित्यिक असतात, ते फार मोठे विद्वान असतात, पण असे बुद्धीचे फवारे उडवतात, त्यांच्या मनानेच काही अर्थ उगा बुद्धी चावणार कोणीकडे बी. तुमचं फार मोठं शिक्षण असलं तर मग कोण तो त्याला सिद्धांताला व्याकरणात ताणितो, तर कोण मग साहित्यात ताणितो, म्हणाल त्याचा अर्थ करतो. त्याकरता पहिली गोष्ट गुरुपरंपरेने, शास्त्र परंपरेने ऐकून ती बुद्धी तयार व्हावी लागते. म्हणजे त्याला कुठलं ऐकलं आणि घरी खूप वाचलं म्हणजे सिद्धांत कळेल अशातला भाग नाही. त्याकरता पहिली गोष्ट गुरुग्रही, गुरूंचा प्रसाद, श्रीगुरु, आणि त्यानंतर त्याला गुरूंना तर लय उतारला आहे. पहिलेचे 50 गुरु असतात, ते गुरु कोणते असतात हे काय तर तुम्हाला सांगायचं काय काम नाही. आजकाल कोण कोणला गुरु म्हणल. आता हे आपण दत्तावाले पाहतो, गणपतीवाले पाहतो, स्वामी समर्थवाले पाहतो, हे काही एक साईबाबाचे तर लईच उतारलं आहे त्यांना. पण नेमकं काय काय सिद्धांत काय, विचार काय, बैठक काय, काय आहे काय, तर काहीच नाही. आदेश झाला, प्रसाद दिला, स्वप्नात आला, आणि मग इकडं दार पाडलं, तिकडचं पाडलं, इकडं बाथरूम घातलं, आणि मग तुला पैसा मिळेल. हेच सगळं, हेच त्याच्यामध्ये सगळं. त्याकरता पहिली गोष्ट गुरु, आणि गुरुकडं ऐकावं लागतं शास्त्र. आणि शास्त्र ऐकत असताना कोणतंही शास्त्र नाही, ते वेदांत शास्त्र ऐकावं लागतं. आणि वेदांत शास्त्र ऐकल्याच्या नंतर ती बुद्धी तयार होते. त्याला म्हणतात कृतबुद्धित्वात, त्याला कृतबुद्धी म्हणतात. कृतबुद्धी याचा अर्थ गुरुला शरण जाऊन तयार झालेली, सत्शास्त्र ऐकून तयार झालेली, गुरुप्रसाद लाभून त्याला ती तयार झाली. आणि ह्या सगळ्या तयारीने नंतर मग अशी बुद्धी तयार झाली असल्यामुळे त्याला सिद्धांत कळतो. शब्द कळणं वेगळं, अर्थ कळणं वेगळं, आणि अर्थाचा समन्वय कळून त्याचा प्रसाद होणं अजून त्याच्यापेक्षा वेगळं असतं. आणि म्हणून अकृतबुद्धित्वान, ज्या माणसाची बुद्धी तयार झालेली नाही, असे जे अकृतबुद्धित्वान, अशुद्ध बुद्धी असणारे, कमकुवत बुद्धीचे माणसं, ते सरळ सरळ म्हणतात केवलम आत्मानं कर्तारम. तर हा केवळ आत्माच करता आहे. अरे बाबा, आत्ता सांगितलं तुला. त्या करता करता अधिष्ठान तथा करता, अजून काय शरीर काय सांगितलं अजून? अधिष्ठानं तथा करता करणांचे पृथक विधान, असं आहे. विविधा पृथक चेष्टा, 5 सांगितले. म्हणजे काय सांगितलं? शरीर, अधिष्ठान, कर्ता, करण, क्रिया आणि दैव, हे 5 सांगितलेत ना. मग कोणतंही कारण, मग त्याचा पण खुलासा केला. बाबा तू काही कर, काही कर्म कर, वाचिक कर्म कर किंवा मानसिक कर्म कर, तिन्ही कर्म जरी केले तर त्याला तेच कारण आहेत. अजून त्यात अजून खुलासा केला. काय केला? तू न्याय्य कर्म कर का वाईट कर्म कर, म्हणजे शास्त्री कर, विहित कर, निषिद्ध कर, पुण्याचे कर की पापाचे कर, काही कर. तो काही केले तर कर्माचे 3 प्रकार होतात. कायाने कर्म होतं, मानाने कर्म होतं, आणि वाचने कर्म होतं. आणि या 3 कारण सांग तुम्हाला, तिन्हीमध्येही पुण्य जोडलं जातं आणि पापही जोडलं जातं. या 3 इकडून विहित कर्म होतात आणि निषिद्ध कर्म होतात. विहित कर्म हो दे की निषिद्ध कर्म हो दे, पण त्याच्याकरता यात पहिली गोष्ट शरीर लागतं, दुसरी गोष्ट आधी त्याचं जे कर्ता लागतो, तिसरी गोष्ट त्याला इंद्रिय लागतात, चौथी गोष्ट त्या इंद्रियाच्या क्रिया तयार होतात,
आणि पाचवी गोष्ट देवतेचा प्रसाद लागतो. ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला हे फूल उचलून इकडं जरी ठेवायचं असलं तरी त्या गोष्टी तेवढ्या 5 लागतात. मग असा निर्णय झाला असताना ज्याची बुद्धीच तयार नाही तो काय म्हणतो, नाही आत्माच फक्त करताय आणि आत्मा सगळ्या क्रियेचं कारण आहे असं जर म्हणशील, केवलम तू केवळ आत्माच करता आहे असं म्हणशील तर तुला काही कळालं नाही. अरे आत्मा करता कसं काय होईल, तर केवळ आत्मा करता आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण का, आत्मा हा सर्व जड चेतनाचं स्थावर जंगमाचं प्रकाशक आहे. तो या सगळ्यातलंच प्रकाशक असून स्वयंप्रकाशित आहे, परमानंद रूप आहे, अद्वितीय आहे, असंग आहे, अबाधित आहे. जेवढे विशेषण लावतात तेवढे करता होण्याकरता त्याला संग संबंध यावा लागतो. आणि असंगो ही अयम पुरुष हा, त्याचा काही संबंधच पोहोचत नाही. असा केवळ आत्मा जर तू मानशील तर आत्मा हा असंग आहे. मग तुम्हाला तो करता वाटतो. जसं आपण एखादा पाण्यामध्ये घटामध्ये पाणी भरून ठेवलं आणि त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं. मग सूर्याचं प्रतिबिंब पडल्यानंतर ते पाणी हललं तर मग त्यात प्रतिबिंब हलल्यासारखं दिसतं. मग तसं कदाचित तुम्हाला आत्मा हा या क्रियेमध्ये शरीरामध्ये असून तुम्हाला करता आया असं वाटेल, पण तो करता नसतो ना. केवळ आत्मानम कर्तारम असं जर पाहत असेल तर तू ते तुझं पाहणं योग्य नाही. आणि म्हणून केवळ आत्माच करता आहे. केवळ आत्मा अत्यंत शुद्ध स्वरूपाचा आत्मा आहे आणि तो आत्मा जर करता आहे असं जर तू समजतो तर त्याला एक विशेषण गोड दिले. कोणतं? दुर्मती. त्याला दुर्मती, दुर्बुद्धी. माणसं किती बुद्धिमान असला तरीसुद्धा त्या बुद्धीला दुर्मती म्हणतात. काल मेधावी सांगितलं तुम्हाला, मेधावी बुद्धी म्हणजे याचा अर्थ शास्त्र धारण करण्यात, ग्रहण करण्यात अत्यंत पटईत असते, तिला मेधावी असं म्हणतात. प्रत्युत्पन्नमती असं त्याला म्हणतात ते. पण अशी ही दुर्मती असते, त्याला दुर्बुद्धी असं म्हणतात. तर हा दुर्बुद्धी पश्यती न पश्यती, तो पाहत असला तरी तो खरा योग्य पाहत नाही. कशाला पाहत नाही? तो आत्म्याला योग्य पाहत नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात काय, केवळ आत्मा हा करता आहे असं जर समजत असेल तर ती बुद्धी त्याची तयार नाही. ती बुद्धी अशुद्ध आहे, ती समजूसुद्धा अशुद्ध आहे. मग केवळ आत्मनम याचा अर्थ असा होईल. आणि केवळ शरीर आणि आत्मा असं जरी म्हटलं तरी ते चुकतं. केवळ आत्मा म्हणशील तरी चुकतं आणि केवळ आत्मा आणि शरीर म्हणशील तरी चुकतं. केवळ शब्द कुणीकडे लावला तरी चालतो. तुम्ही केवळ एक घेऊन जर त्याला केवळ म्हटलं तर ते काही योग्य होत नाही. म्हणजे तो जो मनुष्य आपल्या स्वतःला हा आत्मा या क्रियेचा करता आहे असं जर तो समजत असेल तर तो स्वतः आत्म्याला योग्य रीतीने जाणत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आत्मा हा नेहमी तो क्रियेचा आश्रय असू शकतो, आश्रय होऊ शकत नाही. पण जर मानलंच तर तो सुद्धा तुम्हाला आद्यस्थ संबंध मानावा लागतो. कारण जर क्रियेचा आश्रय केवळ शब्द आहे ना इथं, त्यामुळे केवळ शब्दामुळे आत्म्याला तुम्हाला क्रियेचं आश्रयसुद्धा मानता येत नाही. आश्रय मांडला का मग त्याला आधार येतो आणि आधार म्हटलं का त्याला आधे येतं आणि आधार आधे म्हटलं का संबंध मानावा लागतो आणि संबंध मांडला का मग सगळ्या घोटाळे झाले मग ते. आणि मग केवळ विशेषण नाही राहत, ते असो भाग. आणि म्हणून असा जो पाहतो तो पाहत असला तरी न सपश्यते दुर्मती. हे आता दुर्मतीबद्दल, बुद्धीबद्दल बऱ्याच वेळा सांगितले तुम्हाला, फार त्याच्यावर चिंतन करायचं काही काम नाही.
यस्य नाहं कृतो भावो यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल्लोकान् हत्वापि सैमाल्लोकान् न हन्ति न निबध्यते. प्रगती तू ती दीर्घ म्हणती तू. न हन्ति न निबध्यते न हन्ति न निबध्यते यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल्लोकान् न हन्ति न निबध्यते. न हन्ति असं नाही, न हन्ति न निबध्यते. यस्य न अहं कृतः भावः बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वापि सः इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. असे पद आहेत. अन्वय असा आहे, यस्य अहंकृतः भावः न आणि यस्य बुद्धिः न लिप्यते सः तो इमान् लोकान् हत्वापि न हन्ति न निबध्यते. सरळ अर्थ असा आहे, यस्य म्हणजे ज्या पुरुषाच्या मी करता आहे असा अहंकृतः भावः न मी करता आहे असं तो काय करतो पाहत नाही. अहंकृता भावः न मी करता आहे असं समजत नाही. त्याचप्रमाणे यस्य ज्याची बुद्धी ज्या विषयाविषयी कधीही लिप्त होत नाही. 2 आणि तिसरी गोष्ट मग असा जो ज्ञानी मुक्त पुरुष असतो त्यांनी जरी एखाद्याची हिंसा केली, एखाद्याची नाही अनेकांची आणि अनेकाचीच नाही तर इमान लोकांन. आता भगवंताला इमान लोकांन म्हणायचं म्हणजे हे लोक. आता हे म्हणजे किती 14 भुवनं म्हटले तरी चालेल. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर लिहिलंय, जयाचे हातो घडो का त्रैलोक्याचा घातू परे तेने केली मातू बोलू नये. म्हणजे त्रैलोक्यात तिन्ही लोकांचा घात झाला तरी कारण का तो करता नसतो. आणि म्हणून हत्वापी जरी त्याने हनन की काय केलं म्हणजे हत्या केली तरीसुद्धा तो हाणणारा होत नाही आणि तो त्यात बद्धही होत नाही. म्हणजे थोडक्यात मरणारा नाही मारणारा नाही असं दुसऱ्या अध्याय झालेला आहे पाठीमागे. चला तर पहिली गोष्ट अहंकृतः भावः यस्य. तर अहंकृत भावः न तर ज्याची बुद्धी मी करता आहे अशी ज्याची बुद्धी कधीही होत नसते. तर मी करता आहे अशी बुद्धी कोणाची होते? ज्याला आत्म्याचं स्वरूप कळालेलं नाही त्याची. आता सर्वसाधारण माणसं तर ती मी करता आहे याच्याकरता पैसे खर्च करतात. मी करता आहे मी एवढं म्हणतो. आता काय सांगावं ते, प्रत्येकाला मी करता आहे हे सिद्ध करण्याकरता एवढा आटापिटा चालतो महाराज. काय आता ते सगळ्याला माहिती, माझ्यामुळे झालं, मीच केलं, मी होतो म्हणून झालं, मी नसतो तर ते झालंच नसतं. एवढी गोष्ट असते. मी केलं तेवढं त्याचं भागत नाही. हे तू केलं, हे याने केलं हे म्हणण्याकरता त्याचे कान असे आसोसलेले असतात. हे कधी पुढचे माणसं म्हणतील भाऊ हे महाराजांनी केलं असं. आणि जर ते महाराजांनी कोणी म्हणलं नाही भाऊ हे यांनी हे केलं तर त्याला काही जीवन चांगलं जात. किती स्वयंपाक चांगला केला
बाईचा बारीक कान असतो पाहुण्याकडं, कोणतरी म्हटलं पाहिजे आमकं चांगलं झालं तमकं चांगलं झालं. जर काय कोणी काहीच नाही म्हटलं, मग शेवटी जेवणं बिवणं झालं ते बरं झालं जेवण, हां चांगलं झालं जेवण, स्वयंपाक चांगला झाला होता का. मग तो नुसता जर माठे असला तर नुसतंच मुंडका आली तो. आणि एखादा चांगला हुशार फार छान झाला बरं का स्वयंपाक. आणि एखादा त्याच्यापेक्षा चतुर असला तर तो मध्येच म्हणतो काय छान आमटी हो. म्हणजे मग त्या करण्याला जरा बरी वाटतं. म्हणजे याचा अर्थ मी करता आहे हे कोणतरी सिद्ध केलं पाहिजे. आता वास्तविक ती फार वाईट गोष्ट आहे ती ती फार वाईट गोष्ट आहे पण त्याला ते वाटतं. म्हणजे माझं कर्तृत्व, पहिली गोष्ट माझं कर्तृत्व मी सिद्धच केलं असतं, मनात धारण केलं असतं, पक्क पिंडात बसलं असतं, तरी ते माझं कर्तृत्व कोणीतरी अजून म्हटलं पाहिजे की हाच करताय या सगळ्याचा हाच करताय, अशी गोष्ट आहे. पण मग इथं भगवान सांगतात बाबा, अरे ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये मी करता आहे असा जो भाव आहे तर तो मनुष्य काय, तो काही खरा पाहणार नाही. मग कसा भाव असला पाहिजे, यश अहंकृतः भावः न, मी करता आहे असं कधीही त्याला वाटणार नाही. का वाटणार नाही, तर माझं शरीर, माझे इंद्रिय हे सर्व करते आहेत. आत्मा हा कधी करता होत नाही. करता होण्याकरता त्याच्याकडे जी सामुग्री लागते ती सामुग्री आत्म्याकडे नाही. आत्मा हा निर्गुण निराकार अद्वैत असंग असा असणारा आत्मा, तो आत्मा करता कसा काय होईल. म्हणून ज्याची बुद्धी मी करता आहे अशी कधी अहंकर्ता असा भाव न, मी करता आहे असा त्याचा भाव निर्माण होत नाही. थोडक्यात जो स्वतःच्या आत्म्याला मी अकर्ता आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा काय, मी अभोक्ता आहे. यस्य बुद्धी न लिप्यते. दुसरा मुद्दा, पहिल्या भोवऱ्यातून निघाला तर दुसऱ्या भोवऱ्यात जाऊन अडकतो. पहिला करता म्हणतो आणि नंतर जो करता म्हणतो तो भोगता होतोच. ज्याने कर्तृत्व घेतलं की त्याला भोगतं व्हावं लागतं, अशी गोष्ट आहे. हे मी केलं म्हटलं ते जर वाईट झालं तर त्याचा भोग तर त्याला व्हावंच लागतं. एकदा त्याने कर्तृत्व स्वीकारलं की त्याचं ते बरे किंवा परिणाम, बरे किंवा वाईट परिणाम त्याला ते भोगतं व्हावंच लागतं, त्याला ते स्वीकारावंच लागतं. तो हो म्हण की नाही म्हण. पण ज्याची बुद्धी मी करता आहे असा भाव, त्याच्या बुद्धीत भाव नसतो, त्याचीच बुद्धी मग यस्य बुद्धी न लिप्यते, तो त्या भोगामध्ये कधीही लिप्त होत नाही. नाहीतर जर कर्तृत्व घेतलं तर त्या भोगात त्याची बुद्धी लिप्त होत असते. पण त्याचा भाव मी करता नाही आणि मी भोगताही नाही, असं ज्याला आत्म्याचं असंग निसंग असं निर्गुण अशा स्वरूपाचं अकर्तृत्वाचं अभोक्तृत्वाचं असं जरी आत्म्याचं यथोचित त्याला ज्ञान झालं तर तो त्याला ज्ञानी पुरुष म्हणतात. आणि असा ज्ञानी पुरुष त्याच्या हातून हत्वा इमान लोकान हत्वापि, जरी त्याच्या हातून या एखाद्याची हत्या झाली, नवे नवे लाखांची हजारांची कितींची जरी हत्या झाली तरी हत्वापि, जरी ठार मारले तरी त्याची समजूत आहे माझा आत्मा मारणारा नाही आणि माझा आत्मा मरणारा नाही. जो मारणाराही होत नाही मरणाराही होत नाही असं ज्याला कळतं, न हंती न हंती न काय दुसऱ्या अध्यामध्ये येते, अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, हे का नाही. काय न हंते न निबद्ध, काय पाठीमागं अजो नित्य शाश्वतो यम पुराणो, हा न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीराचं हनन केलं तरी आत्मा, त्या आत्मा तो कधी मारल्या जात नाही. म्हणजे थोडक्यात तो कोणाचा हनन करताही होत नाही आणि कोणाकडून तो हनन केल्याही जात नाही, असं आहे थोडक्यात.
हनन करण्याच्या क्रियेचा करता नाही आणि हनन क्रियेच्या कर्माचं हनन करणाऱ्या क्रियेचं तो कर्म पण होत नाही असं त्याला. कोणाची हनन क्रिया करण्याकरता करता व्हावं लागतं आणि एखाद्या क्रियेचं कर्म व्हावं लागतं. आत्मा हा हनन क्रियेचं कर्मही होत नाही आणि आत्मा हनन क्रियेचा करताही होत नाही, म्हणून त्याला म्हणतात न हंती. तो कोणालाही ठार मारणारा होत नाही आणि त्यामुळे असा त्याचा भाव आहे. मी करता आहे असं अहंकर्ता, मी करता आहे, माझा आत्मा करता आहे असा ज्याचा भाव नाही, माझा आत्मा भोगता आहे असा ज्याचा भाव नाही, म्हणजे माझा आत्मा अकर्ता आहे, माझा आत्मा अभोगता आहे. आणि असा ज्ञानी पुरुष जर संपूर्ण जगाचं त्याने हनन केलं, हत्वा आपी जरी हनन केलं तरी सुद्धा न हंती. तो हत्वा आपी मारणारा असला तरी सुद्धा न हंती, तो मरत नाही. आणि त्यामुळे अशी ज्याची बुद्धी झाली न निबद्धते, त्याला कोणत्या प्रकारचं बंधन होत नाही. हो बरोबर आहे. नाही, हा त्याला भोगता तर व्हावं लागतं. मग ते वरचं जे सांगली अर्धी ओळ ते काय आहे, जो स्वतः आत्म्याला करता मानतो त्याला भोगता व्हावं लागतं. पण जो आत्म्याला करता मानत नाही मग त्याचा भोगता होत नाही. आणि अशी ज्याची बुद्धी झाली, असा ज्याचा भाव झाला, असं ज्याला ज्ञान झालं, थोडक्यात अकर्ता अभोगता, आत्मा शरीराहून, थोडक्यात मराठी भाषेत आत्मा शरीराहून अत्यंत भिन्न आहे. आत्म्याचा शरीराचा आणि कर्माचा आणि कर्त्याचा काही संबंध नाही असं जर तुम्ही म्हटले तर मग न हानती न निबद्धते, आणि शरीरालाच भोगावा लागतो तो. तर त्यात तुम्हाला उदाहरण सांगतो त्याच्यामध्ये. आता तुम्ही हे आकाश आहे, मग आकाशामध्ये तुम्ही जाळ केला तरी ते पोळत नाही आणि आकाशामध्ये पाणी फेकलं तरी ते ओलं होत नाही. मग आकाश कसं आहे, निर्लेप. बरं, मग तुम्ही काठीण घेऊन त्याच्यावर किती काठीने जर त्याच्यावर हनन क्रिया केली तर मग ते आकाशामध्ये ते क्रियेचं कर्म होईल का? त्याला लागतं का? ते नाही लागत. मग आकाश एखाद्याला मारील असं कधी होईल का? कारण एखादी ते व्यापक आहे ना, ते त्याच्याकडे हनन क्रिया करण्याकरता त्याच्याकडे कोणते कर्ण नाहीत, सामुग्रीच नाही त्याच्यात आकाशामध्ये. आणि ज्या कालामध्ये हनन क्रियेचं कर्म होईल तो त्या कालता त्याला एक आकारवान वस्तू लागते. मग आकाशात जशी हनन करण्याची क्रिया पण घडू शकत नाही, तसं हनन क्रियेचं कर्म पण त्याच्यावर होऊ शकत नाही आकाशावरती. आकाश ना पोळल्या जात ना ओलं केल्या जात, नाही त्याच्यावर घाव घातले त्याचा तुकडा होत नाही. मग आकाश जसं निर्लेप आहे तसा माझा आत्मा निर्लेप आहेच, तो सिद्धांत आहे. आपली बुद्धी कमी पडते, आपली समजूत कमी पडते, आपल्याला ते झेपत नाही. पण वस्तुस्थिती आत्मा आकाशवत अत्यंत आकाशापेक्षा लाखपटीने व्यापक आहे. आणि त्यामुळे पण असं समजलं तर माझा आत्मा असा अकर्ता अभोक्ता निर्लेप आहे असं जर समजलं तर, एवढं त्याला ज्ञान झालं तर त्या व्यक्तीकडून हजारो लोकांची हत्या झाली तरीसुद्धा तो करता होत नाही. कारण तो मुळात आत्मा शरीरानं आत्मा मग ते मारलं त्याने. मग कोणी मारलं? शरीराकडून क्रिया झाली ती. आणि शरीराकडून क्रिया झाली तर मी स्वप्नातल्या क्रियासारखी मिथ्य क्रिया होईल ना, ती तुम्हाला सत्य वाटेल ती. पण तो जर भोगताच नाही, तो जर पहिला करताच नाही त्याचा, कारण आत्मा त्याहून भिन्न आहे ना, त्याची समजूत अशी आहे, मी करता नाही, आणि त्यामुळे मी भोगताही नाही. आता स्वप्नातलं उदाहरण घ्या तुम्ही. मग स्वप्नामध्ये समजा तुम्ही मारलं, मग तुम्ही 4-2 खून केली, आपण घडीभर वाईट धरलं, मग स्वप्नात काय तुम्हाला वेड्या घालते काय कोणी? का? कारण ते सगळं मिथ्या असतं. मग जसं एखादी गोष्ट मिथ्या समजल्याच्या नंतर त्याला तुम्ही पण मिथ्या मानता, जगतही मिथ्या म्हणतंय आणि त्याला कायदा पण मिथ्याच मानतो. मग जी मिथ्या गोष्ट असते तिचे कोणतेही परिणाम होत नाहीत.
ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने संपूर्ण जगतच जर स्वप्नवत आहे, ते सगळं मिथ्याच आहे, तर ती घडलेली क्रिया मग ती बाधक कशी काय होईल? ती कोणत्याच प्रकारची बाधक होणार, ती स्वप्नवत आहे ती गोष्ट. समजलं? हा साक्षीत. मग साक्षी जरी म्हटलं तर मग लचंडातमध्ये येतात. ती लय नाजूक जागा आहे ती. आता तुम्हाला सांगतो, साक्षी जरी म्हटलं, व मी जे पाणी पिऊन येतो, इथं माझं गठोडं ठेवलंय, याच्याकडे तू पाय, म्हणजे तो पाहणारा आला का नाही, काहीतरी संमत. मग काय, मग दूध तिसरा आला आणि तो गठोडं घे, हे गठोडं घेऊ नको, मी त्याचा साक्षी, मला तिने पाहायला सांगितलंय. मग त्याचं नाही मग गठोडं, तो घेतही नाही त्याचं, पण तो दुसऱ्याला पण घेऊ देत नाही ना. म्हणजे याचा अर्थ पाहणारा तरी गोष्ट सिद्ध होते, प्रकाशक म्हणून तरी सिद्ध होते ना. तर ते पण म्हणजे गोष्ट तशीच आहे ती, पण त्याला कोणतंच माझ्या बाला हे म्हणणं, माझ्या बाला ते म्हणणं. तुम्ही शब्द उच्चारला का काहीतरी त्याच्या पाठीमागं लाछांड येत. आता करता होऊ नये म्हणून त्याला अकर्ता म्हटलं, तर मग अकर्ता म्हणण्याकरता मग तुम्हाला पहिला करता होता का, हे भानगडी येतातच. मग ते सगळे शब्द आहेत अद्वितीय, असं म्हण, अद्वितीय, निर्गुण, अकर्ता, अभोक्ता, असंग, हे सगळे शब्द येतात. ह्या प्रत्येक शब्दामध्ये एक वेगळा वेगळा अर्थ असतो. म्हणजे थोडक्यात त्याचे कोण, ते काय म्हणतो त्याला, त्याचे दृष्टी वेगळी वेगळी असते, अर्थ एकच आहे, आत्मा असंग हे सांगण्याचा. अद्वितीय म्हणत काय, जे द्वैत नाही, जे द्वैत नाही म्हणजे त्याला अद्वितीय, असे शब्दाचे वेगळे अर्थ असतात. ते बरे शंका विचारलं, मला थोडंसं वाटतं बरं आहे लोकांना कळतंय काहीतरी. नाही, अहो कळलंच नाही तर विचारतच नाही ना, त्याला काय कळत? त्याला विचारलं तरच त्याला कळतं. ज्या माणसाला कळतं त्याच तोच मनुष्य विचारतो. हा, आता ज्याला काहीच कळत नाही त्याला शंका येत नाही, आणि ज्याला सगळंच कळतं त्याला पण शंका येत नाही. ज्याला थोडं कळायचं राहतं त्याला शंका येत असते. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता, ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता, त्रिविधा कर्मचोदना, त्रिविधा कर्मचोदना, कर्णं कर्म कर्तेति, कर्णं कर्म कर्तेति, त्रिविध कर्म संग्रह, त्रिविध कर्म संग्रह, ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता, त्रिविधा कर्मचोदना, कर्णं कर्म कर्तेति, त्रिविध कर्म संग्रह. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता, त्रिविधा कर्मचोदना, कर्णं कर्म कर्ता इति त्रिविधा कर्मसंग्रह, असे दोन विभाग आहेत, असे पद सांगितलेत. तर या ठिकाणी परिज्ञाता, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ते कर्माचे काय आहेत? प्रेरणा आहेत. कर्मचोदना याचा अर्थ कर्माला प्रेरणा देणारे ह्या तीन गोष्टी आहेत. कर्ता आणि करण आणि कर्म या तीन गोष्टी कर्माचा संग्रह आहे. म्हणजे कर्माचे काय आहेत? साधनं आहेत. कर्मसंग्रह हे थोडक्यात दोन मुद्दे मांडलेले आहेत. एका ठिकाणी कर्माची प्रेरणा आणि एका ठिकाणी कर्माचा संग्रह. म्हणजे थोडक्यामध्ये कर्माचं साधन, कर्मसाधन आणि कर्म प्रेरणा. तर कर्म प्रेरणा कोण करतं, कोण देतं, आणि कर्माचं साधन कोण आहे, ह्या दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट काय आहे? तर ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्या तीन गोष्टी आपल्या विचारसागरामध्ये गेलं. ज्ञाता ध्याता, ज्ञाता ध्याता कर्ता,
आता हे सगळे तिन्ही शब्द कोणाकरता? हे जीवात्म्याकरताच असतात. ते जीवात्म्याकरता जरी असले तर ज्ञाता वेगळा, ध्याता वेगळा, कर्ता वेगळा, भोगता वेगळा आहे. तो जीवात्माच आहे, तो जीवात्माच. पण ज्यावेळी इंद्रियाने ज्ञान होतं त्यावेळी त्या ज्ञानाचा आश्रय असतो, त्या काळात त्याला ज्ञाता म्हणतात. आणि ज्यावेळी एखाद्या विषयाचा भोग घेतो, वा फार छान, त्यावेळी त्या विषयाचा भोग घेत असताना त्याला भोगता म्हणतात. तो जीवात्माचा असतो. भोग घेताना त्याला नाव भोगता येतं. एखादा विषय जाणला असताना त्याला ज्ञाता नाव येतं. आणि एखाद्या देवतेचं किंवा तुम्ही मंत्राचं ध्यान करता त्या काळात त्याला ध्याता असं म्हणतात. म्हणजे ज्ञाता, ध्याता, भोगता, करता. एखादं कर्म करत असतो त्या कालामध्ये तो कर्माचा, त्याला क्रियेचा आश्रय होतो. म्हणजे मराठी भाषेमध्ये ध्यानाचा आश्रय, वर पहा, ध्यानाची झाली तरी ती वृत्तीच असते, ज्ञानाची झाली तरी ती वृत्तीच असते, आणि क्रिया झाली तरी ती वृत्तीच असते. अंतकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वार जाऊनच ते कर्म करते. अंतकरणाची वृत्ती इंद्रियाच्या जाऊनच ती काहीतरी जाणते, आणि अंतकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा जाऊनच ती भोगते. ती वृत्ती एकटीच असते आणि हा जीवात्मा एकटाच असतो. पण ज्यावेळी ती भोग घेते त्या वृत्तीला त्या कालामध्ये त्याला भोग म्हणतात. आणि त्याला भोग म्हटल्यानंतर याला भोगता नाव येतं. जे विषय असतात त्या विषयाला भोग्य म्हणतात. गुलाबजांबू खावं लागले तर गुलाबजांबू कोण आहेत? भोग्य. आणि त्यात वा गोड झालं, हा काय झाला? भोग. आणि त्या भोगाचा आश्रय कोण आहे? भोगता, जीवात्मा. भोग्य, भोग आणि भोगता. भोग याचा अर्थ सुखदुःख अन्यतर भोगा. सुखदुःखाहून भिन्न असणार, हो, सुखदुःख अन्यतर साक्षात्कारो भोग. हा सुखाहून दुःखाहून अन्य असं असणारी जी संवेदना त्याला म्हणतात भोग. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, भोगता केव्हा म्हणतात, ज्ञाता केव्हा म्हणतात, कर्ता केव्हा म्हणतात, ध्याता केव्हा म्हणतात. ध्यान ही वृत्ती ध्यान करते. मग वृत्ती ध्यान करते, त्या ध्यानात्मक वृत्तीचा आश्रय असतो. म्हणून तर कोणती वृत्ती त्या वृत्तीचा आश्रय, आणि त्या वृत्तीला नाव येतात. मग काय भोगता आला, भोग आला, करता आला, ध्याता आला, हे सगळे त्याचे नाव बदलत असतात. त्याला म्हणतात ज्ञाता. समजलं? एक ज्ञाता म्हणजे थोडक्यामध्ये अंतकरण वृत्तीचा जो आश्रय असतो त्याला ज्ञाता नाही, ज्ञानाचा आश्रय असतो त्याला ज्ञाता असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट ज्ञान. ज्ञान म्हणजे वृत्त्यात्मक जे असतं ज्ञान, थोडक्यात प्रकाशन क्रिया करतं ज्ञान. आता तो प्रकाशन तर सगळ्यात असतं, पण त्याला म्हणतात प्रकाशन क्रिया करणं, त्याला म्हणतात ज्ञान. थोडक्यात जी वृत्ती असते त्या वृत्तीत चिदाभास असतो, आणि चिदाभासाने ज्या विषयाचं प्रकाशन केलं जातं, हा घट आहे, हा पोट आहे, असं त्याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. आणि त्या ज्ञानाने जो विषय जाणला जातो त्याला ज्ञेय म्हणतात. मग त्यात ज्ञेय कधी योग्य आहे, अयोग्य आहे. मग जे जे ज्ञानाचा विषय होतो त्याला ज्ञेय म्हणतात. मी आता घट पाहिला, मी गाय पाहिली, मी आई पाहिली, मी पुरुष पाहिला. थोडक्यात मला पुरुषाचं ज्ञान झालं त्या काळात पुरुष ज्ञेय होतो, आणि मला गायीचं ज्ञान झालं त्या काळात गाय ज्ञेय होती. म्हणजे ज्याचं ज्ञान होतं त्याला ज्ञेय म्हणतात. आणि ज्याने ज्ञान होतं त्याला ज्याने होतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्याला होतं त्याला ज्ञाता म्हणतात. समजलं? ज्याचं होतं, ज्याने होतं, आणि ज्याला होतं. ज्याला होतं म्हणजे त्याला म्हणतात ज्ञाता, ज्याने होतं त्याला म्हणतात ज्ञान, आणि ज्याचं होतं त्याला म्हणतात ज्ञेय. समजलं? मग विषयाचं नाव काय येतं? ज्ञेय. ज्ञानाचा ते विषय झालं म्हणून त्याला म्हणतात ज्ञेय. आणि ज्याने जाणलं म्हणून त्याला म्हणतात ज्ञायते अनेन तज्ज्ञानम. ज्याने जाणल्या जातं म्हणून त्याला ज्ञान म्हणतात.
आणि ज्याने म्हणजे ते करण होतं आणि ज्याला जाणलं जातं त्याला ज्ञाता म्हणतात. याने जाणलं म्हणून याला ज्ञाता म्हणतात आणि याने या साधने जाणलं म्हणून यांना ज्ञान म्हणतात आणि जे जाणलं त्या विषयाला ज्ञेय म्हणतात. तर असे जे 3 आहेत म्हणजे थोडक्यात आता इथं जे सांगायचं ते तुम्हाला सांगतो. आता इथं सांगायचंय ज्या कालामध्ये तो क्रियेचा आश्रय असतो त्याला ज्ञाता म्हणतात. आणि प्रकाशन क्रिया जी असते, कारण इथं कर्माचं सांगायचं ना तुम्हाला, त्रिविध 10 प्रकारची कर्मचोदना सांगायची ना. इथं कर्माची चोदना म्हणजे कर्माची प्रेरणा. मग कर्म असतं ते क्रिया असतं. तर मग अंतकरण उपाधीने युक्त अंतकरण प्रतिबिंबतन जीवा प्रतिबिंबम जीवा, त्याची खूप लक्षणं केली आहे जीवात्म्याचे. असं आहे, अंतकरणात प्रतिबिंब, बुद्धीत प्रतिबिंब वगैरे असा जीवात्मा तो त्या क्रियेचं आश्रय होतो, त्याला ज्ञाता म्हणतात. आणि प्रकाशन क्रिया जी असते ती क्रिया जो करतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्या ज्ञानाचं कर्म जे असतं त्याला ज्ञेय म्हणतात. समजलं. आणि हे मग सगळं आहे त्यात ग्रहण आलं, त्याग आला, समस्त कर्मारंभ. या समस्त कर्मारंभाची त्याला म्हणतात ही सगळी प्रेरणा होते ती या 3 प्रकारांनीच होते. त्याला चोदना म्हणतात, त्याला प्रेरणा म्हणतात. आलं लक्षात या ठिकाणी. मग आता चोदना म्हणा, उपदेश म्हणा, विधान म्हणा, हे थोडक्यामध्ये करणं त्याला म्हणतात ते प्रेरणा, चोदना, प्रेरणा. तर असं कर्ता हा सर्व क्रियेचा आश्रय आणि तो सर्व कर्माचा संग्रही करता असतो तो. तर असं नाही. पहिलं तुम्हाला ज्ञाता सांगायचं, अजून एकदा सांगतो. एक काय प्रेरणीय आहे आणि एक प्रेरणा आहे आणि एक प्रेरका आहे. अशी भाषा तर ग्रंथकाराचं खूप मधुसूदन सरस्वतीने या श्लोकावरती 10-12 पानं लिहिलीत. कसं वाचवून त्यातलं काय घेऊन इतका अवघड आहे. सगळ्या श्रुत्या घेतल्या, त्याच्या वेदाची प्रमाणं टाकले त्याच्यामध्ये. पाहता आणि वाचता चक्कर येईल त्याची. ह्या मोठमोठ्या विद्वान लोकांच्या ग्रंथातून शोधून काढायचं म्हणजे लय डोकं आउट होत आहे. ते फार जटिल भाषा असते त्यांची, ती सांगायचं असतं तेच. ते आता ते असं राहतं. त्या असं आहे. ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय, ती ज्ञानस्वरूप अशी प्रेरणा. म्हणजे थोडक्यात ज्ञान काय असतं, लिंगादी शब्दाने होणार. लिंग म्हणजे काय, 1 वचन, 2 वचन, 3 वचन, ते ज्ञानाने भेद होतो ना त्याचा, लिंगाने भेद होतो ना त्याचा. असं आहे. आली, आला, आले, बदलतं ना ज्ञान, आहे का नाही. आली म्हणजे आली म्हणजे ती आली. आला म्हटलं का पुरुष आला आणि आले म्हटले का म्हणजे बहुवचनात गेलं. असं आहे. आला तो 1 वचन, आले ते बहुवचन, आणि 2 आले तर द्विवचन. लिंग बदललं का त्या थोडक्यात लिंग शब्दाने ज्ञान होतं, त्याला म्हणतात ते ज्ञान. अशा खूप बारीक कटकटी सांगितलेल्या असतात त्याच्यात. जाऊ द्या त्याचं काय असतं, सांगितलं तुमच्या लक्षात आलं. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे 3 प्रकारचे कर्माचे काय आहे, प्रेरणा. आता खाली आलं कर्ता. तर कर्ता, कर्म आणि करण या 3 गोष्टी असतात. कर्माचा संग्रह म्हणजे कर्माचे साधनं. आता जी क्रिया घडते वर्षाच्या मध्ये काही क्रिया सांगितली, याच्यात एक क्रिया आणि त्याच्यात एक क्रिया आहे, पण ते क्रियेचे प्रेरक आहेत ते, आणि हे क्रियेचे कर्ते आहेत. म्हणजे तर हे 3 काय आहेत, क्रियेचं कर्ते म्हणजे साधनं, त्या कर्माचे क्रियेचे साधनं आणि ते क्रियेचे प्रेरक. तर कर्माचे साधनं काय आहेत, कर्ता सर्व क्रियेचा आश्रय आहे म्हणून त्याला कर्ता म्हटलं. आणि करण म्हणजे क्रिया 2 प्रकारच्या घडतात, आंतरक्रिया आणि बाह्यक्रिया. आंतरक्रिया हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. आणि बाह्यक्रिया ह्या 10 इंद्रियाच्या दृष्टीने ह्या बाह्यक्रिया होत असतात, यांच्याद्वारा मग हे सगळे काय होतात, करण होतात. याला म्हणतात करण आणि कर्म.
मग हे सर्व क्रिया ज्याच्यावर घडतात मग त्याला कर्म म्हणतात. क्रियेने व्याप्त असं प्राप्त होणारं आहे. मग त्या क्रियेने काय होतं, एखादं त्याला म्हणतात उत्पाद्य, प्राप्य, विकार्य, संस्कार्य. हे काय आहेत, हे कर्म आहेत. ते आणि प्राप्ती याचा अर्थ काय, तुम्ही चालत क्रिया करून एखाद्या गावाला गेले, ते गाव प्राप्त झालं आहे का नाही. विकार्य, एखादा घट तयार केला, मग ते क्रियेतूनच झालं ना, मग ते क्रियेचं कर्म होतं ते. मग प्राप्य, विकार्य, संस्कार्य. मग एखाद्या वेळेस संस्कार केले जातात, एखादा विकार तयार होतो, एखादं प्राप्त होतं, एखादं उत्पाद्य होतं, काहीला उत्पन्न केलं जातं, एखादं प्राप्त होतं, मग एखादं संस्कार्य होतं. नाही, प्राप्तव्य नाही, प्राप्य. क्रियेचं कर्म करायचं. प्राप्तव्य म्हणजे तुमचं कर्तव्य काय तुम्हाला सिद्ध करायचं असेल ते. मग इथं फक्त ती क्रिया आहे ना, त्या क्रियेने आता इथं तुम्हाला काय उत्पाद्य झालं. उत्पाद्य म्हणजे काय, एखादी तुम्ही चिखलाचा गोळा घेतला, ते चाक घेतलं, त्याच्यावर फिरवलं आणि त्यातून घट उत्पन्न झाला. मग हे सगळं क्रियाजन्य आहे ना. मग त्या क्रियेतून काय झालं, उत्पाद्य झालं. उत्पाद्य झालं ते. मग तुम्ही चालत चालत एका गावाला गेलात, तर ते गाव काय झालं, तुम्हाला प्राप्य झालं. प्राप्तव्य नाही होत, ते प्राप्य झालं. तुम्हाला प्राप्त झालं, ते प्राप्य झालं. म्हणजे काय, उत्पाद्य आणि प्राप्य आणि दुसरं काय आहे, संस्कार्य. मग आता एखाद्या वेळेस संस्कार केले जातात शब्दाने म्हणा. आता भ्रीम प्रोक्ष, तुम्ही पाण्यात हात बुडवले किंवा अनेक फुल पाण्यात बुडवलं, मंत्र म्हणले, त्या याच्यावर काय त्या अक्षदावर प्रोक्षण केलं, मग ते काय झाले, संस्कार्य झाले. म्हणजे संस्कार, असे संस्कार पण केले जातात. आणि विकार्य, एखादा तो मातीत ज्या काळात घट निर्माण करता तुम्ही, त्या काळात मातीत काय होतं, एक प्रकारचा विकार तयार होतो. काही विकार झाला तरी क्रियाच होते. काही जे त्यात क्रिया होत असते. म्हणून ते क्रियेचं जे कर्म असतं, त्या क्रिया त्याच्यावर घडतात, म्हणून त्याला कर्म म्हटलं. तुम्ही चालत गेले एखादे झाड, काल सांगितलं तुम्हाला, झाड तोडलं, त्या क्रियेचं कर्म झाडावर घडत असतं, असं त्याला म्हणतात कर्म. करणं, कर्म, कर्ता इथे 3 प्रकारचे हे कर्माचा संग्रह आहे थोडक्यात. म्हणजे प्रेरणा आणि साधन. कर्माचं साधन आणि कर्माची प्रेरणा. ज्ञानं कर्मच कर्ताच, ज्ञानं कर्मच कर्ताच, त्रिधैव गुणभेदतः, त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने, प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि, यथावत् शृणुतान्यपि ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधा एव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतानि अपि असे पद आहेत. अन्वय असा आहे, गुणसंख्याने ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणभेदाने 3 प्रकारचे होतात, असं सांख्यशास्त्रामध्ये गणित सांगितलेलं आहे. प्रोच्यते असं सांगितलेलं आहे. तर तानी आपी, ते देखील तो माझ्याकडून यथोचित ऐकून घे. ते मी तुला सांगणार आहे, ते विस्तारपूर्वक सांगणार आहे. तर इथं काय आहे, गुणसंख्याने. गुणसंख्या निरूपण करणारं शास्त्र म्हणजे कोणतं आहे, कपिल शास्त्र. त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. सांख्यशास्त्र फक्त गणित सांगण्याकरता आणि गणित जुळवण्याकरताच असतं ते.
त्याचा काय परमार्थात त्याचा उपयोग आहे, पण सिद्धांतात त्याचा फारसा उपयोग होतो असं नाही होत. तर सांख्यशास्त्र आहे ते मोठं सांख्याचं. कपिल महामुनी आपल्या आईला उपदेश केला आहे ते, त्याला म्हणतात सांख्यशास्त्र. थोडक्यात तत्त्वज्ञान सांगणारं शास्त्र आहे ते. तर अशा गुणसंख्याने ती गुणाची बेरीज करीत असतं. मग गुणाची बेरीज केली की माणसाला मोठं होतं. आज मोठं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे काय म्हणतो आपण, 10, 20, 30, 100, 200, 1000, 10,000. पण संख्या झाली का ती 10,000 झाली, मग लाख झाले, मग लाखाचे मग काय कोटी झाले, 10 कोटी झाले, अब्ज, खर्व निखर्व, आरुब म्हणजे काय शंख, पद्म, सागर, ही संख्या एवढी मोजीत गेली. मग खूप मोठं झाल्यासारखं वाटतं ना. आता ते मोठं झाल्यासारखं वाटतं, पण त्याला परिमित केलं जातं ना, एखाद्या आकड्यात बांधल्या जातं का नाही असं. मग ते गुणसंख्येने काय होतं, ते बांधल्या जातं असं. आणि सिद्धांत असं बांधणं नाही ना. सिद्धांत काय आहे, काही न संबंध सांगणं सिद्धांत असतो. म्हणून गुणसंख्या जुळवणारं हे सगळं शास्त्र असतं. आणि म्हणून ते परिमित होतं. आणि जे परिमित होतं ते तुच्छ असतं. जे परिमित होतं ते लहान होतं. जे परिमित होतं त्याची किंमत आपोआप कमी होते. आणि ब्रह्म आणि आत्मा हे कशाने परिमित होत नाहीत, आणि म्हणून ते कधी तुच्छ होत नसतात असं आहे. आणि ह्या ठिकाणी आता तुम्हाला मागं सांगितलं, ज्ञान सांगितलं, कर्म सांगितलं आणि कर्ता पण सांगितलं. पण हे ज्ञान 3 प्रकारचं आहे, कर्म 3 प्रकारचं आहे, कर्ता पण 3 प्रकारचं आहे. असं हे 3 प्रकारचं झाले. कशामुळे झालं म्हटले, ते गुणाच्या भेदाने सांगितलं. तर गुणभेदाने 3 होतं. थोडक्यात कर्ता असतो तो सात्विक, राजस, तामस 3 प्रकारचे कर्ते कसे असतात हे उद्या सांगायचे. त्याचप्रमाणे कर्म, राजस, सात्विक, तामस हे 3 कसे असतात, ज्ञान, सात्विक, राजस, तामस कसे असतात, ते सांख्यशास्त्रामध्ये जसं त्याचं यथोचित वर्णन केलं आहे, सांगितलेलं आहे. तर तेच म्हटले तान्यापी हे 3 त्रिक 9, याचे 9 प्रकार म्हटले. मी तुला यथोचित सांगणार आहे, कारण माझ्यासारखा सांगणारा कोणी नाही. आणि म्हणून तू ऐक आणि लक्ष देऊन ऐक. म्हणजे याचा अर्थ अर्जुनाला पण सांगावं लागत होतं, इकडं लक्ष दे, ऐक तू. पण तरी तो ऐकत नव्हता. भगवान म्हणले नाही, तुला तो सांगतो म्हणले. सर्वभूतेषु येनैकं, सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं, तज्ज्ञानं विद्धि सात्विकं सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. सर्वभूतेषु येन एकं भावम अव्ययम ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. अर्जुना, तुला ज्ञानाचे 3 प्रकार सांगणार होतो. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे सात्विक ज्ञान कशाला म्हणतात, तर तू ते ऐक. याला सात्विक ज्ञान म्हणतात. तर सात्विक ज्ञान म्हणजे विभक्तेषु सर्वभूतेषु, म्हणजे विभक्त म्हणजे परिच्छिन्न. विभक्तेषु सर्वभूतेषु, विभक्तेषु म्हटलं असतं तर सगळे जड पदार्थ भिन्न भिन्न आहेत, त्या सर्व जड पदार्थात झाला असतं. पण सर्वभूतेषु म्हणण्यामध्ये विभक्तेषु म्हणजे स्थावरामध्ये, आणि सर्वभूतेषु म्हणण्यामध्ये सर्व जंगमामध्ये. मग अगदी आस्तंभपर्यंतम, किडा मुंगी वगैरे जेवढे म्हणून जीव आहेत त्या सर्व प्राण्यामध्ये,
आणि जेवढे जड पदार्थ आहेत, झाडं दगड वगैरे, नद्या डोंगर, त्याच्यामध्ये सर्व विभक्तेषु आणि सर्व भूतेषु यांच्यामध्ये काय पाहायचे ते एकम अव्ययम अविभक्तम अव्ययम असं अव्ययम भावम. तर काय एकम भावम अव्ययम भावम अविभक्तम भावम असा आहे. ईक्षते असं जो पाहतो तज्ज्ञानम. तर ते जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान आहे असं तू समजलं का. तर विभक्त म्हणजे संपूर्ण जड चेतन याच्यामध्ये जो आत्मा आहे, तर आत्म्याला काय पाहतो, एक आहे, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वांचा आत्मा एक आहे, जीवात्मा नाही एक. अखंड आत्मा असतो चेतन. हे जसं आकाश प्रत्येकाच्या शरीरात आहे, म्हणजे प्रत्येकाचे शरीर काय सारखे नाहीत, पण आकाश मात्र सर्वांच्या शरीरात आहेच. कुठे काटा घुसला तर घुसल ना आतमध्ये, म्हणजे आकाश आहेत. आणि म्हणून इथे जसं आकाश एक आहे तसं आत्मा एक आहे असं समजणं. भावम याचा अर्थ काय आहे, तर परमात्मा हा एक आहे, मग अव्यय आहे, म्हणजे तो काय आहे, अविनाशी आहे. आता ते तुम्हाला जेवढे पद लावता येईल तेवढे लावा. अविनाशी आहे, एक म्हणण्यामध्ये तो अद्वितीय आहे, तो अविनाशी आहे, अविभक्त आहे, म्हणजे थोडक्यामध्ये तो अखंड आहे, विभक्त नाही, तो परिच्छिन्न नाही. असा जो आत्मा आहे, असं जो जाणतो अर्जुना, असं ज्याचं ज्ञान आहे त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात, असे तू जाण. समजलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.